महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संकल्प. महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसांच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, यासाठी शासन सातत्याने कार्यरत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुढीपाडव्याच्या मंगलमयी पर्वानिमित्त ठाणे शहरात सांस्कृतिक तेज, परंपरेचा अभिमान आणि सामाजिक एकोप्याचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य नववर्ष स्वागत शोभायात्रा ही ठाणेकरांच्या सांस्कृतिक अस्मितेचा जिवंत उत्सव ठरली. ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषाच्या देखण्या साजात सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा दरवळ, चैतन्याने भारलेले वातावरण आणि रस्त्यांवर उमटणारा जल्लोष या सर्वांनी ठाण्याचा सांस्कृतिक माहोल अधिकच खुलवला. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, बँका आणि सांस्कृतिक मंडळांनी सादर केलेले आकर्षक व आशयघन चित्ररथ हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संवर्धन, अवयवदान, आयुर्वेदाचे महत्त्व, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देत चित्ररथांनी समाज मनाला जागृत केले. प्रत्येक चित्ररथ हा सामाजिक जाणीवांचा संदेशवाहक ठरत होता. याशिवाय लहानग्यांनी सादर केलेल्या मल्लखांब आणि विविध शारीरिक कसरतींच्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक कलेचा आणि नव्या पिढीच्या ऊर्जेचा असा सुंदर संगम या शोभायात्रेत अनुभवायला मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत, संवाद साधत आणि आनंद उत्सव साजरा करत गुढीपाडव्याच्या सणाचा गोडवा अधिकच वाढवला. ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा केवळ परंपरेचा भाग नसून स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारा आणि अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणारा उत्सव ठरत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.